आई माझा सत्भक्त राजकर्ता आज त्याची भार्या एक निष्ठ भगवती भक्त असल्याकारणानं एवढंच नव्हे, या विश्वावर आलेला अरिष्ट द्रापास्त करण्यासाठी या जगज्जननीनं हा अवतार धारण केलाय आणि या अवताराला या पुढे महाकाली अवतार म्हणून या जगतात जगविख्यात होणारे धन्य माते पण हा रक्तबीज किती काही करून त्याचा मृत्यू झाला नाही। ज्या ज्या वेळी त्याच्यावर आघात झाला त्या वेळी त्याचं रक्त या भूमीवर पडलं। भूमीवर पडताच क्षणी तो पुनश्च निर्माण झाला। त्याच्या मुळाशी कारण तरी का या रक्तबीजावर ज्या ज्यावेळी वार होत होता त्यावेळी याचं रक्त भूमीवर पडत होतं आणि भूमीवर पडत असलेल्या रक्तातून थेंबा थेंबा गणकणी असंख्य रक्तबीज जन्माला येत होते। याला कारण जर काय असेल तर या रक्तबीजानं विरंजितांची एकनिष्ठतेनं भक्ती केली आणि त्या भक्तीचं श्रेय म्हणून याला अमरत्व प्रदान करून दिलं। एवढंच नव्हे, अमरत्व ज्यावेळी प्रदान केलं गेलं त्यावेळी याला कुठल्याही देवतेकडून कुठल्याही मानवाकडून याचा शेवट नव्हता। पण ज्यावेळी याचा रक्त भूमीवर पडण्या अगोदर जर का ते रक्त याचा प्राशन केला गेला असेल आणि तरच याचा सेवन होणार होता आणि त्यासाठी या विश्वजननीला हे महाकाली रूप धारण करावं लागलं आणि याच्यावर वार होताच क्षणी याचं रक्त मला प्राशन करावं लागलं। माझ्या संपूर्ण देहाचा दाह होतोय। नारदा, यावेळी या विश्वजननीचा या संपूर्ण जगताला या संपूर्ण विश्वाला मंगलमय आशीर्वाद। मगाशी जे अधांतरी हे गाणं म्हटलं या गाण्यासाठी सन्माननीय नाट्यप्रेमी धर्मा गावकर या नाट्यरसिकांनी माझ्या कलेचा गौरव करून हे लाखो 200 रुपयाचं वाचले। सन्माननीय नाट्यप्रेमी धर्मा गावकर यांचे म्हणून आभार मानून तुमचे समावेश काय असतो देवाला वंदन करून भजनाला वंदन करून संगीत साथीचा माझा नाईक मोठे मार्ग सावता नाट्य म्हणून तर माझ्याकडे आनंद आहे। माते सदा आम्हाला आशीर्वाद दिला तुझ्या सकल लाख भक्तांना